नमस्कार उद्योजक बंधूंनो, पाहूयात आजचा उद्योग व त्याविषयीची सविस्तर माहिती। पुणे जिल्ह्यातील संतोष गोरडे हे गेल्या 14 वर्षापासून रेशीम उद्योग व्यवसाय करत आहेत। तर जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती। रेशीम उद्योगामध्ये तापमान नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असतं। यामध्ये अंडी आणि प्रत्येक अळीसाठी तापमान नियंत्रण करावं लागतं। यासाठी फॅन, लो टेम्परेचर, प्लास्टिक, रूम हीटर आणि ब्लँकेट यांसारख्या वस्तूंचा वापर केला जातो। यामध्ये एका अळीचं आयुष्य हे साधारणतः 27 दिवसांचं असतं। आळ्यांना पहिल्या फेडिंगसाठी कमीत कमी 1 दिवसाचा कालावधी लागतो। रेशीम व्यवसायामध्ये शेतकऱ्याला प्रतिवर्षी सुमारे 70 ते 80 हजार रुपये खर्च येण्याची शक्यता असते। यामध्ये कटिंग, मशीन आणि इतर उपकरणे यांचा समावेश असतो। एका वर्षात 8 ते 10 बॅचेस घेतल्यास सरासरी 7 ते 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न यामधून मिळू शकतो। या रेशीम उद्योगाचं योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी थेट प्रशिक्षण आणि व्यवहारी प्रशिक्षण उपलब्ध आहेत। रेशीम उद्योगातील आव्हान म्हणजे अंडी फुटल्यानंतर त्यांना योग्य वातावरण आणि खाद्य पुरवणं महत्त्वाचं असतं। या काळामध्ये यांची योग्य काळजी न घेतल्यास आळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि याचा फटका उत्पादनावर बसून व्यावसायिकाला नुकसानाला सामोरं जावं लागतं। त्यामुळे अंडी फुटल्यानंतर त्यांना प्रामुख्याने योग्य वातावरण आणि खाद्य यांचा पुरवठा करावा। रेशीम उद्योग अत्यंत कमी खर्चामध्ये सुरू करता येणारा व्यवसाय आहे। त्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून वाढती बेरोजगारी आपण कमी करू शकतो। त्यामुळे या वाढत्या बेरोजगारीवर एक पर्याय म्हणून तरुणांनी या रेशीम उद्योगाकडे पाहिलं पाहिजे, असं संतोष गोरडे सांगतात। तर उद्योजक बंधूंनो, हा संतोष गोरडे यांचा रेशीम उद्योग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच उद्योग मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।